सध्या आपल्यासोबत मुंबईचे उपमहापौर संजय घाडी सर आहेत। घाडी सर, मानखुर्दमधली ही दुर्घटना तुमच्यापर्यंत देखील पोहोचली असेल। 6 जणांचा मृत्यू झालाय। धोकादायक परिस्थितीमध्ये ही संपूर्ण चाळ होती असं देखील इथल्या नगरसेवकांनी सांगितलंय। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? सातत्यानं मुंबईतच घटना घडतायत। हो, ही कलेक्टर लँडवरती असणाऱ्या झोपडी आहे. जनता नगर हनुमान मंदिरच्या मागे एक 3 मजल्याची एक हे होती रूम आणि 3 1+1 होत्या आणि ह्यांना C1 ची नोटीस दिलेली असताना देखील काळजी घेतली गेली नाही असं मी म्हणणार नाही. त्यांना कोण दोषी धरणार नाही. परंतु ही अति भरपूर पावसामुळे ही दुर्घटना घडली आणि अतिशय दुर्दैवी की लहान 5 मुलं याच्यामध्ये दगावलेली आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे काही मदत कार्य करायचं ते त्या ठिकाणी आमच्या DMC मॅडम आहे संध्या नांदेडकर या स्वतः जातीनिशी उपस्थित आहेत. नगरसेवक तिथले नवनाथ बन आहेत. आमचे शिवसेना शिंदे पक्षाचे सन्माननीय विभाग प्रमुख लालू वर्मा देखील आपल्या कार्यकर्त्यांसह JCB डंपर घेऊन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी सन्माननीय आमच्या संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्कात आहे आणि रुग्णवाहिका देखील उपलब्ध त्या ठिकाणी केल्या. अजूनही तिथे मदत कार्य सुरू आहे. परमेश्वराला प्रार्थना मीही करतो की अशा दुर्घटना पुढे होऊ नयेत. नुकताच आठवडाही झाला नाही आणि अनेक आता ह्या 5 आणि पूर्वीच्या 4 असे 9 जणांची जीव ह्या ठिकाणी या पावसाच्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करेन की उद्या पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे आहेत. सरकारनं या ठिकाणी रेड अलर्ट सांगितलेला आहे. शाळा आणि कॉलेजेसना सुट्ट्या दिलेल्या आहेत. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं आणि काळजी घ्यावी. मुंबई महानगरपालिका जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करत राहू आणि पुढे अशा घटना घडू नयेत अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सर, या ठिकाणी किती जण आणखीन अडकलेले आहेत? नेमके किती जण अडकले होते याबद्दलची काही नेमकी आकडेवारी तुमच्यापर्यंत आहे? नाही, आतापर्यंत 5 लहान मुलांची इथे एक आपल्याला शव मिळालेले आहेत आणि एक महिला आहे. अजूनही काही ढिगारा आहे, तो काढण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तिथे असलेल्या आमचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळते की एकूण 6 जण त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले होते आणि बाजूला ज्या काही झोपड्या आहेत त्या देखील अशाच पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यांना ताबडतोब त्या घर खाली करून अन्य ठिकाणी हलवण्याचं प्रशासनाने सुरू केलेलं आहे. आम्ही काही वेळापूर्वी या सगळ्या संबंधी किशोरी पेडणेकरांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार की पावसाळ्यापूर्वी जी एक महत्त्वाची बैठक घेणं आयोजित करणं गरजेचं होतं ती मात्र घेतली गेली नाहीये. त्यामुळे अति धोकादायक भाग असेल, धोकादायक भाग असेल याबद्दलची जी माहिती आहे ती नगरसेवकांकडून महापौरांपर्यंत पोहोचलीच नाही आणि त्यामुळे अशा घटना घडतायत. या रोखू शकले असतो आपण, असं त्यांचं म्हणणं होतं. किशोरीताई महापौर राहिलेल्या आहेत या मुंबई महानगरपालिकेच्या आणि आता विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना माझी नम्र विनंती आहे की अशा जीवितहानीबद्दल राजकारण करू नये. महानगरपालिकेचं निवडणूक झाल्याच्या नंतर अनेक बैठका झाल्या. 12-12 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं जे आजपर्यंत कधीच होत नव्हतं आणि ह्या सभांमधून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या नालेसफाई असू दे किंवा जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडलेले आहेत आणि प्रशासनाने देखील त्याची दखल घेऊन त्यावरती उत्तर दिली आणि त्यावरती कारवाई केलेली आहे. आपण त्यांना C1 नोटीस दिली आहेत. अनेक इमारतींना आपण ज्या आपल्याला धोकादायक वाटतात त्यांना आपण C1 नोटीस दिलेली आहेत आणि ही सगळे सभागृहामध्ये त्याही स्वतः बोललेले आहेत आणि हे असंही नाही हे लाईव्ह होतं. हे पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये थेट प्रक्षेपण होतं. म्हणजे योग्य ती काळजी घेण्यात आलेली होती, बैठक देखील झाली होती असं आपलं म्हणणं आहे. तुर्तास धन्यवाद सर आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.